घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनालय एक्सप्रेसची चलत भरारी। चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कार्याची भरारी। मनपा क्षेत्रातील सर्वकष विकास कामांबाबत आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी घेतली खास आढावा बैठक। मनपा उपायुक्त आणि अधिकारी यांना विकास कामांची गती वाढविण्यास दिले निर्देश। महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांचाही घेतला आढावा। महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकष विकास कामाबाबत आणि महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबाबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात सविस्तर विशेष आढावा बैठक घेतली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकास कामाची गती वाढवण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना दिले। यामध्ये प्रामुख्याने 27 गावात राबविण्यात येत असलेल्या अमृत योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला। नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्याबरोबर बैठक झाली। आमचे जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे असेल, आमदार विश्वनाथ गोहिल, नगरसेवक आहेत, पदाधिकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पण काही नगरसेवक उपस्थित होते। 27 गावांमधल्या अमृत योजनेबद्दलचा आढावा घेण्यात आला। अमृत योजना जी आहे ती आता 60% त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मध्ये कोविडच्या काळामध्ये आणि नंतर कॉस्ट एस्केलेशनमुळे आणि त्याचबरोबर त्याची वाढती मागणी जी आहे हे लक्षात घेऊन ती अमृत योजना बाकीची 40% पूर्ण करायची आहे। त्याच्यासाठी लागणारा निधी आणि लवकरात लवकर ती अमृत योजना पूर्ण झाली पाहिजे। मार्च 2025पर्यंत 27 गावांमधली अमृत योजना पूर्ण होऊन लोकांना घरापर्यंत पाणी या अमृत योजनेच्या माध्यमाने पोचणार आहे। ही एक मोठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण राबवतोय। हा प्रकल्प झाल्यानंतर जो 27 गावांचा पाण्याचा प्रश्न तो कायमचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल। त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमाने रस्त्यांचे कामं असतील, गटारा असतील, प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमधील कामं असतील, याच्यावरती सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमाने अगोदर त्यांना सूचना केल्याप्रमाणे शाळा सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा या सुशोभित आणि अपग्रेड आपण करतोय। त्याच्यासाठी पूर्ण प्लॅन महानगरपालिकेने केलेला आहे। त्याच्यासाठी फंड देखील रिझर्व ठेवलेला आहे। त्याचबरोबर सर्व स्मशानभूमी त्या देखील अद्ययावत करण्याचा निर्णय महानगरपालिकेने त्याचा DPR जो आहे हा बनवलेला आहे। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उद्यानं आणि तलावं याच्यासाठी पण वेगळा DPR महानगरपालिकेने तयार केलेला आहे। याच्यावरती इलेक्शनच्या अगोदर आमची चर्चा बैठक झाली होती। त्या अनुषंगाने पार्टमध्ये डेव्हलप न करता, जशी डिमांड येईल तसं डेव्हलप न करता, शहराचं ओव्हरऑल लक्षात घेता चांगले ओपन स्पेसेस डेव्हलप झाले पाहिजे, गार्डन्स डेव्हलप झाले पाहिजे, स्मशानभूमी चांगल्या असल्या पाहिजे आणि शाळा या सगळ्यात महत्त्वाचं आहे। या शाळा देखील आपण डेव्हलप करतोय। त्याचबरोबर 100 फीट कल्याण ईस्टमध्ये लँड ॲक्विजिशनचा विषय चालू आहे स्पोर्ट्स स्टेडियमसाठी। 25 मला वाटतं तो एक 8 एकरचा पूर्ण एक लँड पार्सल आहे स्टेडियमसाठी। त्याच्यामधून 60% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। बाकी 40% लँड ॲक्विजिशन लवकरात लवकर हे महानगरपालिका करते। त्याच्यावरती एक भव्य दिव्य स्टेडियम या अगोदरपासून जे आम्ही प्रपोज केलेलं आहे, एकदा लँड ॲक्विजिशन झालं की तिथे सावळाराम क्रीडा संकुलच्या धर्तीवरती मोठं स्पोर्ट्स स्टेडियम विथ ऑल द एम्युनिटीज फॅसिलिटी तिकडे डेव्हलप करतो आहे। त्याचबरोबर खंबालपाड्याला आपण स्पोर्ट्स स्टेडियम डेव्हलप करतो आहे। बारवेला स्पोर्ट्स स्टेडियम, तिथे एक जॉगिंग ट्रॅक असेल, त्याचबरोबर ॲथलेटिक्ससाठी ट्रॅक असेल, फुटबॉल स्टेडियम असेल, ओपन गार्डन्स असतील। ते असे ओव्हरऑल शहराला ज्या गोष्टी बिट्स अँड पार्सल्समध्ये न करता एक ओव्हरऑल सिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बैठक झाली होती। आज त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर KPMG सारखी संस्था या कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट, स्मार्ट टॉयलेट्स आणि त्याचबरोबर चांगल्या ओपन स्पेसेस हे आणि त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग याच्यामध्ये कुठेही महानगरपालिकेला पैसे न घालता क्रॉस सबसिडी मॉडेलमध्ये
हे सर्व प्रोजेक्ट्स कसे डेव्हलप करता येतील त्याच्यासाठी KPMG सारखी संस्था जी नामांकित संस्था आहे तिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हायर केलेलं आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक मॅनेजमेंट, पार्किंग मॅनेजमेंट, टॉयलेट्स या सगळ्या गोष्टी, जसं आता मला वाटतं PCMCमध्ये स्मार्ट टॉयलेट केलेले आहेत क्रॉस सबसिडीमध्ये, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग देऊन किंवा कुठला तरी एक छोटा केओस्क देऊन की त्याच्यामध्ये महानगरपालिकेला पैसे टाकावे लागणार नाही. अशा प्रकारचं डेव्हलपमेंट, ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कसं होईल त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणामध्ये विषयांची चर्चा तिथे झाली आणि चांगल्या प्रकारे सकारात्मक चर्चा झाली. त्याच्यामध्ये निर्णय देखील घेण्यात आले महानगरपालिका आयुक्तांमार्फत. तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळ्या गोष्टी लवकरात लवकर डेव्हलप होऊन शहर जसं सेंट्रल पार्क झालेलं आहे, एक नाव शहराचं झालेलं आहे, तसेच बाकीही स्मॉल छोटे छोटे गार्डन्स डेव्हलप करतो आहे. जिथे रस्ता वायडनिंग करत आहे तिथे रस्ता वायडनिंग, परत मेट्रो 12 त्याच्यावरती चर्चा झाली. कुठे कुठे लँड ॲक्विजिशनची गरज आहे. मेट्रो 12चं काम जर आपण पाहिलं असेल तर जोरात एकदम फुल स्पीडने सुरू आहे. ते मेट्रो 12 देखील लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. त्याचबरोबर सावळाराम क्रीडा संकुल, हे क्रीडा संकुल आता जुनं झालेलं आहे खूप. तिथे एम्युनिटीजचा जो आहे तो कमतरता आहे, ते देखील रिडेव्हलपमेंट आणि त्याचं अपग्रेडेशन त्याच्यावरती देखील चर्चा झाली. MIDCकडे पाठपुरावा माझा चालू आहे. MIDC कडून लवकरात लवकर 50 कोटी देखील त्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या अपग्रेडेशनसाठी मिळणार आहे. आणि हे सगळे मेजर प्रोजेक्ट्स असतील आणि नवीन नवीन प्रोजेक्ट्स हे लवकरात लवकर मार्गी कसे लागतील त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सर, एकत्रित परिवहनचा विषय 5 म्हणजे इलेक्शन पूर्वी हे केलेला, तर तो एकत्रित परिवहन जो आपण कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या शहरांचा आणि भिवंडी वगैरे त्या सर्व शहरांचा ऑलरेडी DPR बनवण्यासाठी आपण दिलेला आहे. तो शासनाला देखील आपण पाठवलेला आहे. तर तो देखील एकात्मिक परिवहन प्रकल्प या कल्याण डोंबिवली असे या पूर्ण शहरांमध्ये नक्की चालू होईल. त्याच्यानंतर 27 गावांच्या कर्मचाऱ्यांचा विषय होता. सकाळी त्यांना मी भेटलो तर ती देखील बैठक माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे वेळ घेतलेली आहे की त्यांना कायमचं कसं करता येईल महानगरपालिकेमध्ये, त्या देखील त्याच्यावरती देखील काम सुरू आहे. रिंग रोडवरती काही ठिकाणी रिंग रोडचं ॲक्विजिशन बाकी आहे. त्यांना BSUPच्या घरांमध्ये BSUPची घरं त्यांना कशी प्रकारे देता येईल आणि जी BSUP घरं आता अलॉट झालेली आहेत, कुंभर्डे असेल, बारवे असेल, त्याचबरोबर आपलं इंदिरानगर असेल, ह्या सगळे BSUPचे प्रकल्प त्यांना सांगितलेले पार्शलमध्ये ते रिनोव्हेट करा, जेणेकरून लोकांमध्ये देखील त्या घरांमध्ये राहण्याची इच्छा होईल. ते देखील इन्स्ट्रक्शन मी आयुक्त मॅडमला दिलेले आहेत, जेणेकरून लोक जेव्हा तिथे जातात तेव्हा तिथे नळ नाही, बाकी फॅसिलिटीज नाही, त्या फॅसिलिटीज डेव्हलप करून तिथे लवकरात लवकर, कारण की आता लोकांना BSUPचं सगळा जो केंद्राचा विषय होता, राज्याचा विषय होता, पैसे माफ करण्याचा तो सगळं झालेला आहे. आता अलॉटमेंट जेव्हा करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो, कारण तिथे ॲम्युनिटीज, स्ट्रीट लाईट्स पाहिजे, गार्डन्स पाहिजे. ते सगळं डेव्हलप करण्यासाठी मी KDMCला आयुक्त मॅडमला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. सर, मेट्रो 5 जो आहे त्याच्यामध्ये अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आला. अगोदर जी मेट्रो 5 होती ती थेट कल्याण स्टेशनला येत होती. मोठा भाग जो आहे तो बिर्ला कॉलेज वगैरे तिकडचा राहत होता केटर करणं, तर त्याच्यामध्ये आपण बदल सुचवले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते बदल जे आहेत ते MMRD आयुक्तांना सांगितले की बाबा जास्तीत जास्त लोक हे मेट्रोने प्रवास करू शकतील, त्याच्यासाठी त्याची अलाइनमेंट बदलली पाहिजे. तर ती अलाइनमेंट बदलण्याचं काम देखील झालेलं आहे. तो DPR आता पूर्ण झालेला आहे. त्याची मंजुरी देखील आपल्याला मिळेल काही दिवसांमध्ये. तर मेट्रो 5 जसं आता मेट्रो 12चं काम सुरू झालेलं आहे तसं मेट्रो 5चं देखील काम लवकरात लवकर सुरू होईल, जेणेकरून पूर्ण कल्याण वेस्ट या मेट्रो 5ने जोडला जाईल.